लोकमान्य टिळक जन्मस्थळ परिसरात मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासनातर्फे ग्रंथभेट देऊन उभारण्यात आलेल्या पुस्तक दालनाचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। सर्वप्रथम पालकमंत्री डॉक्टर सामंत यांनी लोकमान्य टिळकांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन केले। यानंतर कोनशिलेचे अनावरण करून फीत कापून पुस्तक दालनाचे उद्घाटन केले। मराठी भाषा विभागातर्फे या दालनाला चरित्र, बालसाहित्य, ऐतिहासिक माहितीपट, कविता संग्रह, लेख संग्रह अशी विविध 1000हून अधिक पुस्तके वाचनाकरता उपलब्ध करून देण्यात आली आहेत। या वास्तूला भेट देणाऱ्या पर्यटकांना, विद्यार्थ्यांना, PhDचा अभ्यास करणाऱ्यांना, UPSC MPSC स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना हे साहित्य उपलब्ध होणार आहे। त्याशिवाय या विद्यार्थ्यांसाठी येथे अभ्यासिका, PhD, संशोधनात्मक अभ्यासक्रम आणि पत्रकारिता प्रशिक्षण सुरू करण्यात येईल असे पालकमंत्री डॉक्टर सामंत यांनी सांगितले। या प्रसंगी नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, नगरसेविका स्मिता पावसकर, वैभवी खेडेकर, प्रीती सुर्वे, पूजा पवार, भैरी देवस्थानचे अध्यक्ष मुन्ना सुर्वे, माजी जिप अध्यक्ष राजाभाऊ लिमये, माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, बंड्या साळवी, राजेंद्र महाडिक आदी उपस्थित होते। या भेटीनंतर नामदार सामंत यांनी विठ्ठल मंदिर येथे भेट दिली आणि कामाची पाहणी केली। मी लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थानी नुसती भेट दिली नाही, तर तिथं ग्रंथालय सुरू केलं। ते ग्रंथालय सुरू करत असताना माझ्या मराठी विभागाकडनं काही पुस्तकं देखील आम्ही दिलेली आहेत। माझ्याकडे शासकीय मुद्रणालय हा देखील विभाग येतो। आम्ही शासकीय मुद्रणालयातनं जी 960 पुस्तकं मराठीची छापलेली आहेत ती देखील उद्या परवा त्या ग्रंथालयामध्ये येतील। तिथं आपण लोकमान्य टिळकांवर PhD करणारा कोर्स देखील सुरू करतो आहे, पत्रकारितेवर देखील कोर्स सुरू करतो आहे आणि एवढ्यावर आपण थांबत नाही। या परिसरातल्या मुलांना UPSC MPSCचं मार्गदर्शन व्हावं म्हणून UPSC MPSC केंद्र देखील त्या ग्रंथालयामध्ये सुरू करतो आहे, जेणेकरून जे पर्यटक येत आहेत, जी आपली स्थानिक मुलं आहेत, त्यांना अभ्यास करण्यासाठी आणि वाचनासाठी ते दालन खुलं होईल। काय वाचनाचं नाही, मी भाग्यवान आमदार आहे की मी लोकमान्य टिळकांच्या जन्मभूमीचा आमदार आहे आणि हे भाग्य कमी लोकांच्या नशिबी आलेलं आहे। तसा एक मी भाग्यवान आमदार आहे आणि म्हणून माझ्याकडनं जेवढी त्या स्मारकाची सेवा करता येईल तेवढ्या करण्याचा मी प्रयत्न करतो। हे रत्नागिरीतली मुलं देखील जिल्हाधिकारी झाली पाहिजेत, पोलीस अधीक्षक झाली पाहिजेत, मुख्य कार्यकारी अधिकारी झाली पाहिजेत। अशा पद्धतीनं UPSC MPSCचा जर अभ्यासक्रम आपण तिथे सुरू केला तर अनेक विद्यार्थी तिथं येऊन बसू शकतात, वाचू शकतात। तिथं माझ्या असं लक्षात आलं, टायमिंगचा जिथं विषय आहे की 5:30 वाजता ते दालन बंद केलं जातं, तर ते रात्री 9, 9:30, 10 वाजेपर्यंत कसं उघडं ठेवता येईल यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे। मगाशीच तुम्ही म्हटलं ना, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच। ही सिंहगर्जना केल्यानंतर त्यांनी स्वराज्य मिळवण्यासाठी अहोरात्र मेहनत केली। तसं एखाद्या व्यक्तीनं, एखाद्या मुलानं, एखाद्या विद्यार्थिनीनं आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी मोठं बनण्याचा पण केल्यानंतर तो पूर्ण होईपर्यंत आपण काम केलं पाहिजे। मी मगाशी जसं म्हटलं की लोकमान्य टिळकांच्या जन्मभूमीचा मी आमदार आहे, हे माझं भाग्य आहे। तसं विठ्ठल मंदिर असेल, भैरीचं मंदिर असेल, विश्वेश्वर मंदिर असेल, एकमुखी दत्ताचं मंदिर असेल, त्या सगळ्या परिसराचा विकास करण्याची संधी देखील माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली, हे देखील माझं मी भाग्य समजतो। 3 कोटी रुपये या संपूर्ण परिसराच्या विकासासाठी मी दिले होते। सन्माननीय अशोकजी मयेकर साहेब इथे आहेत, प्रमोदजी रेड्डी साहेब आहेत, दोन्ही माजी नगराध्यक्ष आहेत आणि ते मनोभावे या मंदिराची सेवा करतात, विठ्ठल मंदिराची सेवा करतात। त्यांचे सगळे संचालक पण आहेत। त्यांनी माझ्याकडनं मागणी केलेली आहे की अजून काही निधीची आवश्यकता आहे आणि मी 50 लाख असं म्हटलं होतं, परंतु ह्या सगळ्या परिसराचं सुशोभीकरण करण्यासाठी अधिकचे 1 कोटी रुपये मी देणार आहे। आज सकाळी आपण विमानतळाचा तटरक्षक दलाबरोबर सामंजस्य करार केला। त्याच्यानंतर तुम्ही बघितलं असेल की काही कंटेंट रायटर जे आहेत त्यांच्यावर मी एक बैठक घेतली होती। आपलं रत्नागिरीचं टुरिझम हे जगाच्या पातळीवर नेलं पाहिजे यासाठी माझा प्रयत्न झाला। त्याच्यानंतर विमानतळाच्या परिसरामध्ये असलेले जे ग्राहक आहेत, जे घरं बांधणारी लोक आहेत, त्यांच्यावर देखील माझी बैठक झाली, कारण विमानतळाच्या फनेलमध्ये जी काही घरं येतात त्याचा काही अडचणीचा विषय होता, तो देखील आपण सोडवला। आता ग्रंथालयाच्या कार्यक्रमाला आलो, आता विठ्ठल मंदिरामध्ये आलो, हे दिवसभर कार्यक्रम मी स्थानिक लोक कमी जातात असं वाक्य पण वापरलं नाही। मी असं म्हटलं की 6.5 लाख लोक 7 ते 8 महिन्यामध्ये शिवसृष्टी बघायला गेले, परंतु आपल्याकडची लोक, तो जिल्ह्याचा कधी आपली लोकसंख्या कमी असेल म्हणून कमी गेल्या असतील। तसं संभाजी महाराजांचं स्मारक बघायला 3.5 लाख लोक गेली, 38,000 आपली लोक गेली। हा जिल्ह्यातला आकडा आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा
आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.